हा प्रश्न इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरवर सीईटी 2010 ला विचारलाय. इन ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर द कॅपॅसिटी इन्क्रीजेस इफ ऑप्शन ए एरिया ऑफ द प्लेट इज डिक्रीज्ड, बी डिस्टन्स बिटवीन द प्लेट इन्क्रीज, सी एरिया ऑफ द प्लेट इज इन्क्रीज्ड अँड डी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट डिक्रीज. आता बघा, हा जो कॅपॅसिटर असतो ना, तर याच्यामध्ये अशा दोन पॅरलल प्लेट असतात आणि त्याचा हा जो एरिया आहे तो ए हा एरिया असतो आणि ह्या दोन पॅरलल प्लेटच्या मधलं हे जे डिस्टन्स आहे ना ते डी असतं आणि मग याची जी कॅपॅसिटी आहे ना, तर त्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला असतो ए ऍप्सिलॉन नॉट बाय डी. मग जर तुम्हाला कॅपॅसिटी इन्क्रीज करायची तर एरिया आणि कॅपॅसिटी यांच्यात प्रपोर्शन डायरेक्ट आहे, म्हणजे एरिया तुम्हाला वाढवावा लागणार आहे आणि डिस्टन्स आणि कॅपॅसिटी याच्यात प्रपोर्शन इनव्हर्स आहे आणि म्हणून तुम्हाला डी जेव्हा कमी असेल तेव्हा कॅपॅसिटी जास्त असेल आणि म्हणून मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, तर एरिया ऑफ द प्लेट दॅट इन्क्रीज, की जो करेक्ट ऑप्शन सी आहे. असा कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला जेव्हा जेव्हा विचारतील की कॅपॅसिटी इन्क्रीज करायची तर काय करायचं, तर प्लेटचा एरिया वाढवायचा आणि त्या म्हणजे खूप मोठ्या मोठ्या प्लेट घ्यायच्या आणि त्यातलं अंतर अतिशय कमी ठेवायचं, तेव्हा कॅपॅसिटी काय येते, लार्ज येते. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.